रामकृष्ण हरी. एक उगवाचा सूर्य असणारा उद्या त्यांचा जन्मदिवस. न्यायाला वाचा फोडणारा, अधर्माला विनाश करणारा वीर ते म्हणजे शिवछत्रपती महाराज. शिवछत्रपती महाराजांच्या काळामध्ये समानता न्याय होता आणि ते स्त्रियांना आदर स्थान देत होते. परस्त्री हे माते समान पाळत होते. एक शिवाजी महाराजांच्या हा जो गुण आहे तो गुण आपल्या जीवनामध्ये उतरण्यासारखा आहे. यवनांचं राज्य असल्या कारणास्तव त्या ठिकाणी त्यावेळेस त्राही मारलेलं होतं. दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी स्त्रियांची आबरू लुटली जात होती. हा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जिजामातेच्या उदरी असणारे शिवराय जन्मले. आज त्यांचा जन्मदिवस साजरा होतोय आणि त्यावेळेस पासून स्त्रियांना उच्च मानाचं पद मिळालं. स्त्रिया ही आदिमाय शक्तीचा अवतार आहे. स्त्री ही अशी व्यक्ती आहे ते मातीचंही जोपासना करू शकते, बहिणीची जोपासना करू शकते, मुलीची जोपासना करू शकते आणि तिच्या जीवनामध्ये पहिल्यांदा मुलगी, नंतर स्त्री, नंतर आई, कोणाची बहीण, हे वयानुसार तिला नाते जोडले जातात. हे असणारे आदिमाय शक्तीचा अवतार आहे. स्त्री एक महान आहे आणि स्त्रियांच्या मनात जर आलं तर एखाद्या सात्विक वीराला जन्म देणारी स्त्री आहे. जिजामाता असणारे महान असल्या कारणास्तव धर्मनीतीचं पालन करणारी माता होती. मुलगा जन्माला आल्यानंतर आईच गुरु असते पहिल्यांदा आणि जिजामाता त्या शिवरायांना शूरवीरांचे धडे देत असल्या कारणास्तव कौरवांच्या पांडवांचं युद्ध हे जी पौराणिक महापुराणाची जी कथा आहे ते सदैव शिवरायांना सांगत असे आणि ज्यावेळेस शिवराय गर्भात असताना हे कथा त्यांना अवगत होत्या आणि शिवाजी महाराज गर्भात असताना ते ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत हे ग्रंथ वाचत असे आणि त्यामुळेच मातेच्या गर्भात असताना संस्कार ते शिवाजी राजांना झाले होते आणि त्यामुळेच हा सूर्य असणारा भोगवाला, अन्यायाला वाचा फोडणारा हा वीर जन्माला आला. आणि शिवराय हे दयाळू होते. जो एखाद्या गरीवर अन्याय करतो त्याच्यावर ते चाल खालून जात होते आणि त्याचा निपाट करत होते. असे त्यांच्याकडे कला कौशल्य होतं आणि ते गुण शिवरायांचे गुण आपण घेतलं पाहिजे. बलदंड शरीर आहे आपलं, ताकद भरपूर आहे, दाढी वाढविली आपण, भास होतो शिवरायांसारखा, पण आपण एक तरी गुण शिवरायांच्या आपल्या आचरणात आणला
तर शिवाजी महाराजांना आनंद वाटेल. आपण एखाद्यावर अन्याय करत असोल, तो अन्याय न करता थांबलं पाहिजे. आपल्या देखत असणारे आपली माय बहिणीवर एखादं जर समजा वाटचाल खालून गेला असेल, त्याला प्रतिकार करून त्या माय बहिणीला वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. हे आपलं जर समजा असं गुण आपल्या मना अंतःकरणात पाळलं तर निश्चित शिवाजी महाराजांना आनंद वाटेल. आपल्या देखत एखादा गरीबावर अन्याय करतोय, त्याला तिथं तिचा आपल्याकडे शक्ती भरपूर आहे. त्या यवनाला निपाट करण्याची ताकद आपल्याजवळ आहे. आणि त्याला निपाट केल्यानंतर शिवाजी महाराजांना आनंद वाटेल. असं जे शिवाजी महाराजांचे गुण आहेत आणि ते गुण समाजावर आपल्यापासून उमटले पाहिजेत. कारण शिवाजी महाराजांच्या जीवनाचा इतिहास घेण्यासारखा फार आहे. असा महापुरुष पुन्हा जन्माला यायलाच पाहिजे. कारण त्यांचे जे गुण होते ते गुण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये उतरत नाहीत तोपर्यंत शिवाजी रायांचा आपण मावळ्या होऊ शकत नाही. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी एवढं वातावरण निर्माण केलं होतं की शिवाजी महाराजांसाठी कित्येक वीराने त्या ठिकाणी अधर्म संघ लढण्यासाठी कित्येक वीराने आपल्या देहाची बलिदान केले. शिवाजी राजांना वाचवण्यासाठी कित्येक वीराने बलिदान दिलं आणि किती जिव्हाळा निर्माण करत होते ते शिवाजी महाराज. तेवढा जिव्हाळा निर्माण करता आला पाहिजे. माणसाला आपलं वाटलं पाहिजे की मी एकटा नाही, माझ्या पाठीमागे माणसं आहेत. इतकं वातावरण भयान ज्यावेळेस आपण निर्माण करू आणि त्यावेळेस मात्र आपण कुठंतरी शिवाजी महाराजांचे मावळे होऊ. आपलं असं वर्तणूक पाहिजे की जोपर्यंत आपल्याला जर समजा कुठं काही घटना घडली तर आपलं नाव ऐकल्यानंतर 5-50 जण धावून आपल्यासाठी आली पाहिजेत. इतकं आपलं त्यांच्यावर शिक्क परतून पडलं पाहिजेत. आणि त्यावेळेस मात्र आपण शिवाजी महाराजांचे मावळे होऊ. रामकृष्ण हरी. कारण जे व्यक्ती समाजासाठी मारायला तयार होतो तो व्यक्ती सर्वसामान्य नसून तो अवतारधारी पुरुष असतात. शिवाजी महाराजांचा जन्म असणारा मूळ शंकराचा अवतार आहे, शिवाचा अवतार आहे. आणि ज्याच्या वेळेस धर्मावर ग्लानी होईल त्याच्या वेळेस मनुष्य रूपात भगवंत येतात आणि ते धर्मावरला कचरा काढतात. कारण आता सुद्धा अधर्म वाढलेला आहे. जनतेची दिशापाल होऊ लागलेली आहे. कितीतरी भ्रष्टाचार, कितीतरी काही आहे. ते गादीच असणारे भ्रष्ट करून टाकलेला राजकर्त्यांनी. ज्याने हे राजासाठी बलिदान केलं, आपण फक्त ज्याचा दिवस येईल त्या दिवशी आपण त्याची आठवण करतोय. त्यांच्या बलिदानाला काहीतरी किंमत राहिली पाहिजे म्हणून आपण त्यांचा दिवस साजरा करतो असं नाही.
त्यांचा बलिदान करण्याचा एकच हेतू होता, मी मेलो तरी हरकत नाही, पण माझ्या मागची माणसं सुखी झाली पाहिजेत. त्या रक्तातून थेंब ज्या धरणी मातेवर सांडला, त्यांचा मुळाचा हेतू हाच होता. तर शिवराय सुद्धा रात्रंदिवस लढत होते. माझ्या हा मराठी मावळा जे 18 पगड जाती आहेत, हे मिळून शिवरायांनी राज्य केलं. हे माझे लोक आहेत, ही माझी प्रजा आहे, ही प्रजा सुखी झाली पाहिजे, असे उंच असणारे शिवाजी राजांचा विचार होता. आणि त्यावेळेस काही तात्पुरतं, जोपर्यंत शिवाजी महाराज होते त्यावेळेस यवनाला सुद्धा थरकाप वाटत होता. काही थोडकपणा जोपर्यंत शिवाजी महाराज होते तोपर्यंत अन्याय थांबलेला होता. इतका दरारा यवनांना सुद्धा होता, इतकी दहशत मारली होती त्या ठिकाणी. तशी दहशत आपण ज्यावेळेस अन्यायाविरुद्ध माजवू, त्यावेळेस मात्र आपण शिवरायांचे मावळं होऊ. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.